गुड मॉर्निंग सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मंडळी, मग सरस्वतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरस्वतीच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नाही म्हणजे नाही, अजिबात नाही. मग आज मला जायचं आहे लग्नाला. खूप खूप गडबड आहे बघा. घरचं काम आवरायचं, सगळ्यांना नाश्त्याचं बघायचं, मग आपण स्वतः तयार व्हायचं आणि मग लग्नाला जायचं. किती अवघड असतं ना बायकाचं मंडळी. हे बायकाचं काम असं असतं बघा. कुठंही जायला असू द्या, सण राहू वार राहू, कुठंही जावा, पहिले घरातल्याची सगळी आवरावर, नाश्ते जेवणे बघूनच मग तुम्हाला सुट्टी आणि सुटका. नाहीतर किचन कधीही संपणार नाही. मग ते 8 मार्च असो, महिला दिन असो, या बर्थडे असो, या काही असो, तुम्हाला किचन माय माऊलींना कधीही सुटणार नाही. ही प्रत्येक स्त्रीचा प्रॉब्लेम आहे, पण त्यात तेवढंच सुख पण भरलेलं आहे. आता माझ्या घरच्यांनी म्हणले, असू दे, नाश्ता कशाला करतीस, जात जात बाहेर करूया. कारण आमचे मराठ्यांचे लग्न म्हणलं की कसं असते माहिती आहे का, 12चं लग्न 2ला लागू शकते. कारण एवढं नाचणं गोंधळ असतो की त्यात कधी टाइम गेला हे कळतच नाही. मग आता लग्नातला नाश्ता म्हणजे काय असणार, चिवडा लाडू. मग त्याच्यापेक्षा आपल्याला नाही जमत, म्हणून घरूनच नाश्ता करून जाऊया म्हणलं. म्हणत होते सगळेजण की आपण बाहेर करूया, पण बाहेर तर कशाला, अजून म्हणलं चला घरीच पोहे करूया. मग मम्मा आली होती, मी आवरावरी करेपर्यंत हे पहा माझी मम्मानं पोहे करते म्हणली. आणि मग मम्मा पोहे करायली, मी बाकीचं वरचं आवरत होते. आता लग्नाला जायचं म्हणजे एक असते का, साडी कोणती घालू, कसली घालू, हे घालू का ते घालू, ह्याच्यातच मंडळी तुम्हाला काय सांगू, तास कधी गेला कळत नाही. आणि परत साडी घालायला 1 तास का, दररोज साडी गाऊन ड्रेस असं घातलेलं असते आपण, आणि काटापदराची साडी घालायचं म्हणजे चांगलाच तासभर वेळ जातो. मग त्याच्यामुळं आई म्हणली, तुझं तू आवर बाई, मी करते पोहे म्हणली. हे पहा मस्त झणझणीत चमचमीत आमच्या मम्माजीनी पोहे केलेले आहेत. तर तुम्ही पण मंडळी या बरं, गडबडीत गडबड पोहे खायला. आमचे छान लातूरचे पोहे खूप सुंदर असतात. तुम्ही खाल्लेत का आमच्या लातूरचे पोहे? नाही ना, मग या चला आपण सगळे मिळून पोहे खाऊया बरं का. कारण लग्नाच्या गडबडीमध्ये आता कसे होतील काय माहीत नाही, पण माझी मम्मा खूप छान पोहे करते, तुम्हाला माहितीच आहे. मग अशा प्रकारे सुंदर असे माझी मम्मा पोहे करत आहे. मग पोहे झाले, आजी पोहे करीपर्यंत हे पायशनी गावाला जरी जायचं म्हणलं तर आपल्याला पूजा कुठं विसरता येते का? ओ देवांना विसरून कसं चालेल, यांच्याशिवाय दुनिया चाले ना. मग चला, मग पोह्याच्या गडबडीत मी माझा आवरायले, आई पोहे करायली, यशनी पूजा केली. अशा प्रकारे सुंदर अशी मस्तपैकी आणि आम्ही निघालो. पहा कुठे, लग्नाला. ही बघा आजी आणि नातू कसे मज्जा एन्जॉय करतात गाडीत बसून. आलो आता. हे पहा, मी तुम्हाला काय म्हणलं होतं मंडळी, आमच्या लग्नामध्ये हे पोरं दारू पिऊन एवढं नाचतात की ते लग्न कधी लागल आणि काय त्यांना काय देणं घेणं नसतं. हे पहा किती सुंदर गाडी सजवली आहे ना. खरंच मला खूप खूप आवडली बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नामध्ये ना, मला अतिशय मनातनं तुम्हाला सांगू इच्छिते मी, खरंच तुम्ही पण बघा किती छान गाडी सजवली ना, अप्रतिम गाडी सजवलेली आहे अशा प्रकारे. आणि ही बघा, हे आता फुकटची अर्धी पिऊन गर्दी करणारे लोक, अर्धीच पेणार पण गर्दी एवढी करणार की विचारता सोनी. किती चला लग्नाला म्हणायलेत, उशीर झाला, 12 वाजलेत, पण या पोरांचं नाचणं बंद व्हावं तवाच ना. डीजे काय लावला होता एवढा मोठा, बाप रे. हो का बघा, आम्ही काही ऊन असल्यामुळं तिकडं रोडला गेलो नव्हतो. बायका कार्यालयामध्येच बसलेल्या होत्या सगळ्या, त्याच्यामुळं पुरुषच होते नाचायला, त्याच्यामुळं बापरे. आणि त्यात एवढा जीव गुदमरून गेला तुम्हाला सांगते, हे आवाजानी आणि ह्या धुरानी. बाप रे बाप, इतकं वाजवायचं होतं की विचारता सोयनी. ती गाडी सजवली, रिकामी चालवायली आणि नवरदेवाला घेऊन नाचायली. तरी कसं बस ओढून हे पा, आता लग्न मंडपामध्ये नवरदेव नवरीचं आगमन झालेलं आहे. अशा प्रकारे सुंदर असं नवरा नवरी, तुमच्याकडं काय म्हणतात, कुठं स्टेज म्हणतात, कुठं काय म्हणतात, आमच्याकडं तर स्टेज म्हणतात. लग्न मंडपामध्ये हे पा स्टेज मारलेला आहे. आणि ह्या मेहुण्यावांनी रस्ता रोको आंदोलन केलंय बघा नवरदेवाचं. आमच्या इथं मांडव अडवणी म्हणतात, मांडव अडवतात. आता पहिल्याच्या काळात मांडव होता, आता स्टेज आहेत पण अडवतात.
खूप सुंदर आहे नवरदेव तेव्हा पण आणि नवरी पण. आणि हे पान मग करवल्याचा काय थाट मंडळी, काय नाही तुम्हाला काय सांगू. त्या नवरा नवरी तिकडच गेले, ह्यांचाच थाट आणि रुबाब बघून घ्यावं ह्या कलवऱ्याचा. बघा, नवरदेवाच्या कलवऱ्या आणि नवरीच्या, तुझ्या भारी का माझ्या भारी, तुझ्या लय का माझ्या लय, असं असतं. आमच्या नवरदेवाला बहिणी पण तेवढ्याच आणि कलवऱ्या पण तेवढ्याच. आणि भाऊजय, हे पाही मागची भाऊजय आहे बघा, दिराच्या लग्नात लोचली मै आपणे देवर की बारात लेके. किती सुंदर मस्त. हे का, ही नवरदेवाची मोठी वहिनी आहे, ही पाठीमागली बहीण आहे. अशा प्रकारे हे बघा तुम्ही लग्न मंडपाचा सोहळा. खूप आणि खूप वराड होतं का, तर मुलाचे पप्पा पोलीस असल्यामुळे पोलीस खात्यातले खूप आणि खूप लोक आलेले होते लातूरला त्याचे पप्पा ड्युटीला आहेत, त्याच्यामुळं खूप पब्लिक आहे, गावातली पण, पाहुणे पण, नवरीकडले नवऱ्याकडले. आता लग्न म्हणल्यावर कसं असते बघा, खूप मोठा मंडप दिलेला, भरून लोक आलेले होते. खूप आणि खूप सुंदर अप्रतिम लग्न झालं. आणि त्याच्या पुढचं सांगायचं म्हणजे मंडळी तुम्हाला, हे पहा, आमच्याकडे आता असली एक, मला तर आवडत नाही बाबा, तुम्हाला आवडत असेल, पण मला ही प्रथा अजिबात आवडत नाही. ही वनमाला घालायसाठी हे असलं उंच उंच उचलणं, पडलं केलं, काही झालं इंजुरी, कोण भरून देणार हो? हे आजकालची ही पद्धत मला तर नाही आवडत बघा, अजिबात नाही. मस्तपैकी नवऱ्या मुलांनी मस्त थोडंसं वाकावं, नवरीनं हार घालावा, नवरीने एकदम वाकावं, नवरदेवानी हार घालावा. हे किती सोज्वळ पद्धत. आणि हे आता काहीतरीच करायलेत पोरं. अशा प्रकारे शेवटी वनमाला घातलेली आहे. तुम्ही बघा, मस्तपैकी हार घातले, लग्नाचा सोहळा संपन्न झालेला आहे. अशा प्रकारे मस्त आणि सुंदरपैकी लग्न झालं मुलाचं, आमच्या विक्रमचं. माझ्या आत्याचा नातू आहे हा, नात्यामध्ये म्हणलं तर माझ्या मेहुणीचा मुलगा आहे. खूप छान लग्न झालं.